आज आपण पंचकर्म चिकित्सेमधील 5 कर्मातील माहिती बघणार आहोत. 5 कर्मांमध्ये प्रामुख्याने वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण ही 5 कर्म येतात. त्यापैकी पहिलं आहे वमन. वमन ही क्रिया आपण कफज व्याधींमध्ये करतो. कफदोष शरीरामध्ये अति प्रमाणात वाढला की मग तो बाहेर काढावा लागतो. त्यासाठी काही औषधं देऊन तोंडाद्वारे म्हणजेच उलटीद्वारे आपण कफदोष बाहेर काढतो. कफज व्याधींमध्ये काहींना सर्दी, खोकला तर काहींना अस्थमा असतो. तसेच भूक न लागणं, काहींना अति झोप येते, लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटी या विकारांमध्ये प्रामुख्याने वमन केले जाते. तसेच काही पित्तज व्याधींमध्ये देखील वमन आपण करतो. वमन हे दोष वाढल्यानंतर म्हणजेच कफाचं अधिक्य झाल्यानंतरच केले जाते. दोष शरीरात वाढले की मग ते आपल्याला बाहेर काढावे लागतात. फक्त वमन करताना हे वैद्यांच्या देखरेखीखालीच केले गेले पाहिजे. दुसरी चिकित्सा म्हणजे विरेचन कर्म. विरेचन कर्म हे प्रामुख्याने पित्तज व्याधींमध्ये केले जाते. ज्यांना पित्ताचे सतत त्रास होतात म्हणजेच ऍसिडिटी होते, शरीरामध्ये उष्णता वाढते, छातीत जळजळ करते, काहींना गॅसेसचे त्रास होतात, काहींना कॉन्स्टिपेशन म्हणजेच पोट नीट साफ न होणं ही तक्रार असते. पोटामध्ये दुखणं किंवा पोटाशी संबंधित काही तक्रारी असतात. त्यासाठी प्रामुख्याने आपण विरेचन कर्म करतो. तसेच पित्त वाढल्यामुळे काहींची शरीरातली उष्णता वाढते, डोळ्यांची जळजळ होणं, तळपायाची आगाग होणं यामुळे देखील काही इश्यूज क्रिएट होतात. तसेच पित्त वाढल्यामुळे काहींचे केस गळणं, केस पांढरे होणं हे देखील तक्रार येते. तसेच कांबलासारखा आजार हा देखील पित्तज व्याधीमुळे होतो. पित्ताचे प्रमाण वाढले की ते शरीराबाहेर काढलेलेच बरे. तर मग पित्तज व्याधी क्युअर करण्यासाठी आपण विरेचन कर्माचा आधार घेतो आणि विरेचन कर्म करतो. काहींना सहज म्हणून पंचकर्म करायचं असेल तर ती व्यक्ती देखील म्हणजे स्वस्थ व्यक्ती देखील विरेचन हे पंचकर्म करू शकते. तिसरी उपचार पद्धती आहे बस्ती चिकित्सा. आयुर्वेदानुसार खूप सारे आजार हे वात दोष वाढल्यामुळे होतात. तर मग वातासाठी किंवा वात दोषाला बाहेर काढण्यासाठी उत्तम चिकित्सा ही बस्ती चिकित्सा आहे. बस्ती चिकित्सेमध्ये आपण औषध सिद्ध तेल, काढे आणि दूध असे वेगवेगळे प्रकार गुदद्वारा मार्गे म्हणजेच ऍनस मधून आतमध्ये सोडतो. अशा पद्धतीने वात दोष बाहेर काढला जातो. यामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे बस्ती चिकित्सा असते. बस्ती चिकित्सेमध्ये आपण शास्त्रोक्त पद्धतीने बस्ती करतो. बस्ती चिकित्सा जसे स्त्रियांना गर्भाशयाशी संबंधित काही विकार असतात किंवा वंध्यत्व असते तेव्हा आपण हीच बस्ती योनी मार्गाद्वारे देतो. असे बस्तीचे वेगवेगळे प्रकार आहेत. बस्ती करताना वापरली जाणारी औषधं देखील वेगवेगळी आहेत. त्याचा काळ देखील वेगवेगळा असतो. बस्ती चिकित्सा ही प्रामुख्याने वात दोष कमी करण्यासाठी आपण करतो. तसेच बस्ती चिकित्सा ही ज्यांना खूप सांधेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. ज्यांना सांधे आखडल्यासारखे जाणवतात, सांध्याच्या ठिकाणी सूज येते अशांना, तसेच ज्यांना आर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस, काहींना गाऊट असे आजार आहेत, काहींना पॅरालिसिस सारखे आजार होतात, त्यांना देखील बस्ती चिकित्सा अतिशय उपयुक्त आहे. बस्ती चिकित्सा ही पॅरालिसिसच्या पेशंटसाठी तर अगदी वरदान आहे.
बस्ती चिकित्सेमध्ये आपण वाढलेला वात दोष हा बाहेर काढतो. तसेच बस्ती चिकित्सा ही जी निरोगी व्यक्ती आहे ती देखील करू शकते. तसेच ज्यांना गॅसेसचे सततचे प्रॉब्लेम्स आहेत, कॉन्स्टिपेशन आहे, असे लोक देखील बस्ती चिकित्सा करू शकतात. मध्ये म्हटले आहे, नासा ही शिरसोद्वारा. आयुर्वेदानुसार ऊर्ध्व जत्रुगत म्हणजेच गळ्यापासून वरचे जे ऑर्गन्स आहेत, कान, नाक, घसा, केस, डोळे यांच्यासाठी नाकामध्ये जर आपण काही ठराविक औषधी सिद्ध तेल, तूप, काढे जर याचे थेंब घातले तर आपल्याला ऊर्ध्व जत्रुगत विकारांमध्ये म्हणजे गळ्यापासून वरच्या ऑर्गन्सच्या विकारांमध्ये खूप फायदा मिळतो. तसेच मेंटल इश्यूज मध्ये म्हणजे स्ट्रेस रिलेटेड इश्यूज मध्ये देखील आपल्याला नस्यकर्मांनी खूप छान फायदा मिळतो. डॉक्टर किंवा वैद्य हे तुमचं नाडी परीक्षण करून ठरवतात की कोणते तेल, तूप किंवा काढे तुमच्या नाकामध्ये त्याचे थेंब घालायचे आणि ही शास्त्रोक्त पद्धतीने नस्यकर्म केलेले केव्हाही चांगले. नस्यकर्म हे वैद्यांच्या देखरेखीखालीच केले पाहिजे. शेवटचे कर्म म्हणजे रक्तमोक्षण. रक्तमोक्षण चिकित्सा ही आपल्या रक्तामध्ये दुष्टी वाढली म्हणजेच रक्तामध्ये जर दोष निर्माण झाला तर आपण करतो. रक्त आणि पित्ताशी रिलेटेड कोणता आजार असला तर रक्तमोक्षण केले जाते. जर तुम्हाला लोकल एरियामध्ये काही प्रॉब्लेम असेल म्हणजे जर तुम्हाला स्किन रिलेटेड कोणता इश्यू असेल तर तेवढ्या जागेमध्ये आपण लीच म्हणजेच जळवका म्हणजेच जळू लावतो आणि त्याच्या सहाय्याने त्या भागातले इम्प्युअर ब्लड म्हणजे अशुद्ध रक्त बाहेर काढतो. पण जर तुमची रक्तातील दोष हा पूर्ण शरीरभर असेल तर मात्र आपण सिरावेद करतो. सिरावेद करून वेन मधून आपण रक्त बाहेर काढतो. लीच जेव्हा आपण लावतो म्हणजेच जळू जेव्हा आपण लावतो तेव्हा तिच्या तोंडात एक स्त्राव स्रवतो, त्याला हिरुडीन म्हणतात. हिरुडीन नामक जे तत्व असते त्यामध्ये एक कोॲग्युलंट नावाची प्रॉपर्टी असते. त्यामुळे रक्त लवकर क्लॉट होत नाही, ते पातळ होऊन वाहत राहते. म्हणून रक्तमोक्षण ही चिकित्सा नेहमी वैद्यांच्या देखरेखीखालीच केली पाहिजे. ही झाली पंचकर्मातील 5ही महत्वाच्या कर्मांची माहिती. ही 5 महत्वाची कर्म सोडली तर अनेक उपकर्म देखील आहेत. म्हणजे छोट्या छोट्या काही प्रोसिजर्स आहेत की ज्याच्याने आपल्याला काही व्याधींमध्ये लवकर आणि नक्कीच आराम मिळतो. अशी ही छोटी छोटी उपकर्म जरी असली तरी त्याचे फायदे मात्र भरपूर आहेत. छोटी उपकर्म कोणती तर त्यामध्ये मन्या बस्ती, कटी बस्ती, जानू बस्ती, अग्निकर्म, शिरोधारा, पिंडस्वेद असे वेगवेगळे प्रकार येतात. तर हे छोटे कर्म आपण लोकल जागांसाठी किंवा छोट्या छोट्या व्याधींमध्ये अवलंबतो. फक्त पंचकर्म उपचार पद्धती ही आपण घरी करू शकत नाही, ती आपण वैद्यांच्या देखरेखीखालीच केली पाहिजे. तरच त्याचे आपल्याला उत्तम आणि छान परिणाम दिसून येतात आणि आपले शरीर निरोगी राहू शकते. अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता आयुर्टच आयुर्वेदिक क्लिनिक अँड पंचकर्म सेंटर, पुणे.